माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय। पै उगेपणा तुझिया, हा अभिप्रावो की धनंजया, जे एक वेळ अवाकुनिया सांगावे ज्ञान। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे। अठराव्या अध्यायातील 63 क्रमांकाच्या श्लोकाचा उपसंहार 1337 क्रमांकाची ओवी। पूर्वीच्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने उपसंहार करत असताना अर्जुनाला सांगितलं, बाबा जे काही मी तू सांगायचं ते सगळं मी तुला सांगितलंय, या सगळ्याचा तू चांगला विचार कर आणि विचार केल्यानंतर तुला जसं वाटेल तसं तू कर। भगवंताचं हे जे काही बोलणं आहे हे अर्जुन महाराजांना दुःख निर्माण करणारं झालं। भगवान परमात्म्यावर अर्जुनाने आपलं सर्व काही सोपवलेलं आहे, शरणागती पत्करलेली आहे आणि शरणागती पत्करलेली असताना देवाने तुला वाटेल तसं कर असं म्हणणं हे काय अर्जुन महाराजांना पटलं नाही आणि त्याच्यामुळे अर्जुन महाराज गप्प बसले। चेहरा थोडासा त्यांचा उदास झाला आणि भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुनाला आपलं बोलणं काय आवडलेलं नाही। अर्जुनाच्यावर असलेलं भगवंताचं अतीव प्रेम आणि म्हणून अर्जुनाला गप्प बसणं, अर्जुनाचा चेहरा पडणं, अर्जुनाला दुःख वाटणं हे देवाला सुद्धा आवडत नाही। भगवान परमात्माने अर्जुन महाराज हे एवढे एकरूप झालेले आहेत, दिसायला जरी दोन शरीर असली तरी सुद्धा आहे एकच, कारण भगवान परमात्म्याचा सखा अर्जुन आहे। सख्यत्वे अर्जुन नर नारायण, सृष्टी जनार्दन एकरूप। अर्जुन म्हणजे सख्यत्वाची मूर्ती आहेत आणि म्हणून भगवंताला ते न आवडल्यामुळे आत्मा निवेदनातळीची पीठिका आहे सख्याची, पार्थू आधिष्ठात्री तेथीची मातृका। आणि प्रेमामध्ये आपल्या सुखदुःखाचा जसा विचार असतो त्याहीपेक्षा जास्त आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुखदुःखाचा विचार असतो।
म्हणून ते गप्प बसणं सुद्धा देवाने ओळखलं. हा गप्प बसलाय त्या अर्थी याला काय आवडलेलं नाही. तुला वाटेल तसं कर हे म्हणणं अर्जुनाला आवडलं नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा बोलायला लागले, पै उगेपणा तुझिया हा अभिप्रावो की धनंजया, जे एक वेळ अवाकुनिया सांगावे ज्ञान. तुझा हा गप्प बसणेपणा आहे, त्याचा अभिप्राय मला कळला. म्हणजे अर्जुनाचं गप्प बसणं सुद्धा देवाला कळतंय. अर्जुन काय बोलत नाही, पण ह्याला काय बोलायचंय, ह्याच्या मनात काय विचार आहे हे देवाला कळतंय. म्हणून उगेपणा तुझिया आहा अभिप्रावो की धनंजया, जे एक वेळ आवाकुनिया सांगावे ज्ञान. एक वेळ तू परत एकदा सगळं ज्ञान जे आहे ते एकत्र करून त्याचं सार मला सांगावंस. असं मला सार तू सांगितलं पाहिजेस. कारण काय, भगवंताने अगोदरच्या श्लोकात सांगितलं, हे सगळं तू सारासार विचार करून ठरव. म्हणजे गीतेचा पूर्वापार विचार करून त्या गीतेचं तात्पर्य तू काढ आणि त्याच्यानुसार तू वाग. आता हे गीतेचं तात्पर्य काढणं एवढं सोपं नाही. भल्या भल्यांना सुद्धा गीतेचं तात्पर्य काढत असताना कळलं नाही नेमकं गीतेने काय सांगायचं. ते तर हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे, नित्य नूतन देखिजे गीता तत्व. गीतेचं तात्पर्य कर्मात आहे का उपासनेत आहे का ज्ञानात आहे का शरणागतीत आहे. प्रत्येकजण वेगवेगळं तात्पर्य काढतो. जे कर्मठ लोक आहेत ते म्हणतात गीतेचं तात्पर्य कर्मातच आहे, म्हणून अर्जुनाला भगवंताने कर्मच करायला लावलं. जे उपासक आहेत ते म्हणतात गीतेत काही नाही, फक्त उपासना सांगितलेली आहे. जे ज्ञानाचे अभिमानी आहेत ते काय म्हणतात, देव बोलिले एक जे दुजे नाही. त्यामुळे या सगळ्या गीतेचं तात्पर्य काढायचं. अर्जुन महाराज म्हटले, देवा आता मी सगळं तुला सांगितलंय, सर्व समर्पण तुला केलंय, आणि एवढं सगळं समर्पण केल्यानंतर परत माझ्या डोक्याला तू ताण का देतो. मला एक सांग काय करू. समर्पण एवढ्या करताच केले, आता मला कळत नाही. किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता, तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षेशे शुभात. अशी एक प्रस्तावना आहे. आणखीन एक प्रस्तावना या श्लोकाला अशी दिली की भगवान परमात्म्याला भगवंतांनी अर्जुनाला मागच्या श्लोकामध्ये सांगितलं, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. त्याला शरण जा, सर्व भावाने त्याला जा. त्याला कोणाला? देवाने जे त्याला म्हटलेलं आहे इथे, ते त्याला म्हटलेलं आहे ते परोक्ष परमात्मा सांगितलं. तो कोण आहे मला कुठं माहिती आहे. आणि त्याला म्हणत असताना तो ईश्वरही असे हृदयी तुझ्या सांगितलं. हे सांगितल्यानंतर अर्जुन म्हणायला लागला, कोण आहे तो, बरं त्याला शरण कसं जायचं. मला काही त्याच्याबद्दल माहिती नाही, ज्याचं नाव माहिती नाही, ज्याचं गाव माहिती नाही, कुठं आहे काय नाही. तुझ्या हृदयातच आहे, पण हृदयात आहे तर मला कधी दिसला नाही अजून. त्याला शरण जाण्यापेक्षा
आता मला हे कळालंय की तू साक्षात परब्रह्म आहेस, तू साक्षात भगवान आहेस. मग प्रत्यक्ष तू माझ्यासमोर असताना तू त्याला कशाला सांगतो कोणाला शरण जा, ज्याला मी कधी पाहिलंही नाही. आणि मी असं ऐकलं की त्याला पाहणंही कठीण आहे. जरा पाहणं सोडून त्याला पाहायचं, ऐकणं सोडून त्याला ऐकायचं. मग अशा अवघड परमात्म्याला मला कशाला पाठवतो? बरं, तू माझ्यासमोर बसलेला आहे, तू साक्षात परब्रह्म आहेस, मग त्याला मला तिकडं कशाला पाठवतो? निर्गुण निराकार परमात्म्याची शरणागती मला कशाला सांगतो? आता तू सगुण साकार होऊन आमच्याकरता आलाय, स्वप्पा होऊन आलाय, माझा उद्धार करणं तुझ्या हातात आहे. आता मला बाकी काही सांगू नको. म्हणून अर्जुन महाराज काय झाले, थोडेसे गप्प झाले. काय म्हटले, आता हे तू समोर असताना सुद्धा तुला सगळा मी भार सोपवलेला असताना म्हणतो त्याला शरण जा. आणि ईश्वर शरण सर्वभूताना मृद्देशर्दोन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी. हे पुराण कशाला मला सांगत बसला? अरे तू जर ठरवलं तर कोणाचाही उद्धार होऊ शकतो. तू जर ठरवलंस माझा उद्धार लगेच करायचा, मला ज्ञान द्यायचं, मला तुला काय अवघड आहे का? मोक्ष दुराराध्य कीर होय तोही आराधी तुझे पाय, धाडीशी तेथ जाये पायकू जायसा. म्हणून आता हा जो पुढचा श्लोक आहे त्याची ही भूमिका आहे. म्हणजे देवाला अर्जुन गप्प का बसले, बाबा हे आता मला तू बाकीचं काही सांगत बसू नको, तुला काय करायचंय ते कर, आता तुझं कळेल ते करी. अशा दोन प्रस्तावना त्या ठिकाणी दिसतात. तेथ पार्थू म्हणे दातारा, भले जानशी माझे अंतरा, हे म्हणा तरी हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, हे तेथ पार्थू म्हणे दातारा. जेव्हा भगवंतांनी सांगितलं ठीक आहे मला तुझा अभिप्राय कळला, तू गप्प बसलेला आहे, त्या अर्थी तुला असं वाटतंय की मी परत एकदा हे सगळं ज्ञान किंवा सार ज्ञानातलं मला सांगावं, तुला सांगावं. अर्जुन काय बोललेत का? नाही. अर्जुन गप्प बसले, पण भगवान परमात्माच म्हणतात परत आता तुला सार सांगावं असं तुला वाटतंय म्हणून तू गप्प बसला. म्हणजे अर्जुनाच्या मनातलं देवाला कळतंय आणि अर्जुन गप्प बसलेलं सुद्धा देवाला आवडत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा भगवान परमात्मा सांगणार आहेत, सांगावं असं वाटतंय म्हणून अर्जुन महाराज खेद करतात, दुःख करतात, गप्प बसलेत. तेव्हा अर्जुन महाराज बोलायला लागले, ठीक आहे देवा, तुम्ही जे बोलले ना अगदी बरोबर बोलले, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं, तुम्ही बरोबर मनातलं ओळखणारे आहातच. चित्त लक्षणाचा रावो भला जाणितला शी भावो मानस माझा. तू परचित्त लक्षणाचा काय आहेस? रावो आहेस. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तुम्हाला सगळं कळतं, कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे. म्हणून ते तू पार्थू म्हणे दातारा. पार्थ हे भगवंताच्या आवडीचं नाव आहे आणि अर्जुनाचा आणि देवाचा संबंध दाखवणारं हे नाव आहे. पृथ्वीचा मुलगा तो पार्थ. मग पार्थ म्हणे दातारा. भगवान परमात्म्याला दातारा म्हणतो, दान देण्यामध्ये श्रेष्ठ असलेला तो. कारण हे ज्ञानदान जे आहे हे तुम्हाला परत परत करतोय.
तुझ्यासारखा दाता देणार जगात कोणी नाही बाबा. हे असो विस्मो दातारा, तू होशी जयाचा सोयरा, सोयरिकेच्याही व्यवहारा मुखी चितो. तू दान देण्यामध्ये श्रेष्ठ आहेस. ज्ञानाचं दान, कृपेचं दान, प्रेमाचं दान. म्हणून तर आता मी गप्प बसलो की परत तू म्हणायला लागला की आता मी तुला परत एकदा सांगतो. बरं, परत सांगतो. किती वेळा सांगितले? संपूर्ण गीतेत काढलं परम भूय प्रवक्ष्यामी, किती वेळा तर निघेल. परत सांगतो. का? परत सांगण्याकरता मनुष्य कृपाळू लागतो बरं का, दातारा लागतो. नाही तर एखाद्या माणसाला जर परत विचारलं तर तो म्हणतो एकदा सांगितलं ना तुला, 10 वेळा काय सांगायचं. आमच्या संस्थेमध्ये मी नेहमी सांगतो ना, गुरुनाम गुरु मारुती बाबा गुरु होते. आणि एका माणसाला तो विचारायचा किंबहुना म्हणजे काय. हे म्हणायचे किंबहुना म्हणजे फार काय सांगू. तो रोज विचारायचा किंबहुना म्हणजे काय, आणि हे रोज सांगायचे. फार काय सांगू, बहुना किम. एक मनुष्य म्हणला बाबा कशाला हे अड्याच्या नादाला लागले तुम्ही, 10 वेळा सांगून या माणसाला कळत नाही. ते म्हटले मी ज्यांच्या नगरीत राहतो त्यांनी रेड्याला बोलवलंय, हाही कधीतरी बोलेल. याला म्हणायचं दातारा. सांगण्याकरता जो उदार आहे. ज्ञानोबाराय काय आहेत, निवृत्तीनाथ महाराज काय आहेत, दातार. ज्ञानदेवा सार चोजविले, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. दान देणारे आहेत ते. ज्ञानोबराय सुद्धा काय आहेत, दान देणारे. दाता तोच एक जाना, स्मरवी. अधिकार निरपेक्ष जो दान देतो, त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपलं स्वतःचं पद देतो. तुझ ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देशी पद दासा. म्हणून तू दातार आहेस. म्हणून आता पुढं ऐकायचं आहे ना, म्हणून स्तुती चालली. तुम्ही खरंच दाते आहात. आमच्यासारख्या येड्या माणसाला सुद्धा तुम्ही शिकवताय, परत सांगताय. भले जानशी माझिया अंतरा, आणि माझ्या अंतकरणातलं जे काही मनोगत आहे तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. बर, हे मनोतरी दुसरा जाणता असे काही. पण आता हे सुद्धा कसं म्हणावं, कारण जगामध्ये तुमच्यासारखं जाणतं दुसरं कोणीच नाही. म्हणजे तुम्ही जाणता चांगलं असं म्हटलं. तुम्ही जाणता म्हणजे याचा अर्थ काय, आणखीन कोणतरी जाणता आणि तुम्ही जाणता. म्हणून हे तुमचं बोलणं जे माझं जे बोलणं आहे, तुमचं वर्णन करणं आहे की तुम्ही जाणता, तुम्ही जाणते आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात, असं म्हणणं सुद्धा तुम्हाला तुमच्या ज्या सर्वज्ञपणाला कमीपणा आणणार आहे. कारण जगामध्ये तुमच्यासारखा जाणता दुसरा कोणीच नाही. हे मनोतरी दुसरा जाणता असे काही. कारण जगामध्ये सगळ्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या जड आहेत, आणि तुम्ही मात्र काय आहात, चेतन आहात. त्याच्यामुळे तुम्ही एकच जाणते आहेत, बाकी सगळे जगात अज्ञानी आहेत. म्हणून हे मनोतरी दुसरा जाणता असे काही. हे तुमचं वैशिष्ट्य आहे असं जर म्हटलं, विशेष आहे असं म्हटलं तर योग्य ठरणार नाही.
कारण तुम्ही त्या ठिकाणी जाणतेपणा असणं हा तुमचा स्वभावच आहे. देव जाणता देव जाणता, आपुलिया सत्ता एकाएकी. द्रुपद काय? देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. त्याची सगळीकडे सत्ता आहे. त्याला जाणता असण्याचं कारण काय? सर्व ठिकाणी तो आहे ना. म्हणजे माझ्याही मनातलं कळतंय, तुमच्याही मनातलं कळतंय, कोणाच्याही मनातलं कळतंय का? कोणाच्या सगळ्यांच्या मनात तो बसलेलाच. म्हणून तो काय आहे? जाणता आहे. हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही, असं म्हणून हे म्हणणं सुद्धा तुमचं वर्णन करणं जे कमीपणाचंच आहे. कशामुळे? म्हणजे एर ज्ञेय हे जे आघवे, तो ज्ञाता एकची स्वभावे. मा सूर्यू म्हणावे, सूर्य म्हणून वानावे सूर्या ते काही. का बरं तुम्हाला जाणता म्हणणंच योग्य नाही? त्याचं स्पष्टीकरण पुढच्या ओळीत दिलंय. एर ज्ञेय हे जी आगवे, तुम्हाला सोडून सगळं जगातलं जे आहे ते काय आहे? ज्ञेय आहे. ज्ञेय म्हणजे जाणलं जाणारं. जगातला तुम्हाला सोडून सगळं जाणलं जाणारं आहे. आणि जाणणारे तुम्ही कोण आहेत? तुम्ही. बाकी ज्ञेय आहे आणि सगळ्यांचा ज्ञाता तुम्ही आहात. बाकी सगळं दृश्य आहे आणि या सगळ्याचा द्रष्टा परमात्मा आहे. म्हणून एर ज्ञेय हे जी आघवे, हे सगळं जे आहे ते सगळं ज्ञेय आहे, जाणलं जाणारं आहे, दृश्य आहे. आणि तू ज्ञाता एकची स्वभावे, तू मात्र सगळ्याला जाणणारा एकच आहे. ज्ञेय जास्त असतील पण ज्ञाता मात्र एकच आहे. दृश्य जास्त असतील पण द्रष्टा मात्र एकच. म्हणून तू मात्र एक आहे. आणि स्वभावे म्हटले, तुम्ही स्वाभाविक ज्ञाता आहात. म्हणजे स्वरूपाने तुम्ही ज्ञानस्वरूप आहात. आणि म्हणून मा सूर्यू म्हणावे, सूर्यू म्हणून वानावे सूर्या ते काय. सूर्याला सूर्य तरी कसं काय म्हणावं? सूर्य म्हणून त्याचं वर्णन करावं का? सूर्याचे सूर्य म्हणून वर्णन करावे लागते काय? कारण वर्णन नाही केलं तरी जगात तोच एक प्रकाशमान आहे. नाही, सूर्य प्रकाशतो बरं का. म्हणजे सूर्य काय करतो? हो, खूप सूर्य चांगला आहे, रोज आपल्याला काय देतो? प्रकाश देतो. म्हणून सूर्याचं काय करायला लागला? वर्णन करायला लागला. सूर्याचं वर्णन प्रकाश तो म्हणून करण्यापेक्षा त्याचा जो प्रकाश आहे ना, तो प्रकाशच सांगतो सूर्य आहे. सूर्य आहे बरं का. आता सूर्य उगवलाय बरं का. उगवलाय काय? अरे त्या सूर्याच्या प्रकाशातच सगळा व्यवहार चाललाय. तू सांगायची गरज. तो सूर्य उगवला माहिती का तुम्हाला? सूर्य उगवलेला तू कशाला सांगतो? अरे सूर्याचा प्रकाश लख्ख पडलाय. त्याच्या सिद्धी करता दुसऱ्या कोणाच्या प्रकाशाची गरज नाही. स्वयंप्रकाश आहे. तसा परमात्मा जो आहे तो स्वयंप्रकाश ज्ञाता स्वरूप आहे तो. म्हणून त्याला ज्ञाता तरी काय म्हणायचं? तो त्या ठिकाणी त्याला जाणतं तरी काय म्हणायचं? कारण जाणता हा शब्द जो आहे तो न जाणण्याच्या क्रियेच्या सापेक्ष आहे. अगोदर जाणत नव्हता ना, आता जाणायला लागला. असा सूर्य आहे का?
अहो सूर्य तरी कमीत कमी रात्रीचा दिसत नाही, पण हा असा परमात्मा आहे, हा कायम ज्ञान स्वरूप आहे. अज्ञान कधी त्याच्याजवळ आलंच नाही. म्हणून मा सूर्यू म्हणा वनोनी वानावे सूर्या ते काही, सूर्याचं काय वर्णन करावं. आता तुम्ही जे आहेत तुमचं मी काय वर्णन करावं. मुखाप्रती ब्राह्नुका जायसा. हो, आता तुम्ही सूर्यासारखे आणि मी तुमचं काय वर्णन करावं. सूर्य प्रकाशन करतो, सूर्य खूप चांगला आहे, सूर्य असा आहे, सूर्याच्या प्रकाशातच आपल्याला सगळं काही गरज नाही. सगळीकडे त्याचा प्रकाश, तसा तुमचा ज्ञानरूपी प्रकाश जो आहे तो त्याच्या प्रकाशातच ह्या सगळ्या क्रिया होतात. ज्ञेय सुद्धा तुमच्याच प्रकाशात आहे, सगळं जगत तुमच्या प्रकाशात आहे. म्हणून तुम्हाला ज्ञानरूप म्हणणं हे सुद्धा कमीपणाचं आहे. कारण हे ज्ञान हे तुमचं मूळ स्वरूपच आहे. या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे, हेची थोडे गा वानने, जे भुजताशी तू. अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे वर्णन कशाला. आम्ही सांगितले तू समजतोस, हेच काय आमचे थोडे वर्णन आहे. हा, एवढं जरी तुला कळलं ना भरपूर झालं. म्हणजे आता दुसरा ज्ञाता कोणी नाही, बाकी सगळं ज्ञेय आहे असं समजणं, हेच आमचं काय आहे वर्णन आहे. बाकी आमचं काही वर्णन करायची गरज नाही. किती वर्णन केलं आणि यथार्थ स्वरूपाला सोडून केलं, ते वर्णन काय आहे. ते वर्णन खरं वर्णनच नाही. ते अमृतानुभवामध्ये एक ओवी आली बघा, आता आठवती का. म्हणून उपनिषद सुद्धा देवाची निंदा करतात म्हटले. उपनिषदाने देवाची स्तुती केली नाही म्हटली, निंदा केली म्हटली. यथार्थ स्वरूप सोडून जे काही वर्णन देवाचं केलं ती देवाची स्तुती नाही, निंदाच आहे म्हटले. मनोनी उपनिषदे दशेयती निंदे, निंदाची विषदे स्तोत्रे होते. उपनिषदाने केलेली स्तुती ही देवाची निंदा आहे आणि निंदाची विषदे स्तोत्रे होती. त्याने केलेली निंदा ही स्तुती आहे. म्हणजे तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे असं सांगितलं ना, ती देवाची निंदा आहे. आणि तो निकवडा काय म्हणतात, काय नाही नाही नाही, जीर्णापासून निवृत्ती जीर्ण असे बघा ओवी. परमात्मा कसा आहे बाबा, आनंग पेंदा. हा हा, जे आनंग तो पेंदा, निकवडा नुसदा, जीर्ण अतिवृद्धापासून जीर्ण वृद्धू. हे देवाचं वर्णन आहे का स्तुती आहे का निंदा आहे. तसं पाहायला गेलं तर ही निंदा आहे देवाची आपल्या दृष्टीने. त्याला काय म्हटलंय, आनंगू पेंदा निकवडा नुसदा, जीर्ण अतिवृद्धापासून जीर्ण. हे देवाची काय आहे, तशी व्यावहारिक दृष्टीने निंदा आहे, पण ही देवाची स्तुती होती. आणि देव खूप असा आहे तसा आहे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदर हा शोभली रे. हे निर्गुण स्वरूपाच्या दृष्टीने ही त्याची काय आहे, अवजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश्रितम परमभाव मजानंतो मम भूतमय. ओवी काय आपली मनोनी उपनिषदे दशेयती निंदे, निंदाचे विषदे स्तोत्रे. त्याच्या आधीची ओवी सांगा.
हा भक्ती अभक्ती झाले ताल एके पांती. हां, मला वाटतं शब्द 6व्या प्रकरणातले की 9वं प्रकरण अज्ञान खंडन नाही, जीवन मुक्ती विवेक, बरोबर. म्हणून स्तुती ही ज्ञानोबारांच्याही ओव्या आहेत अशा. ही स्तुती तुमची निंदा आहे आणि निंदा तुमची स्तुती. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे. हां, नाही, आणि स्तुती ही निंदा आहे अशा ओव्या आहेत. नाही, ज्ञानेश्वरीत सुद्धा अशा ओव्या आहेत. गुरूंचं स्तवन केल्यानंतर मी ही तुमचं स्तुती करतोय म्हणजे तुमची निंदाच करतोय. असू द्या. म्हणून या बोला श्रीकृष्णे म्हणतले काय येणे. कशाला बाबा भगवान म्हणायला लागले, कशाला आमची स्तुती करतो, कशाला माझं वर्णन करतो. नाही देवा, सूर्याला काय सूर्य म्हणायची गरज आहे का? आणि सगळं जगातलं ज्ञेय आहे आणि तुम्ही काय आहात? ज्ञाता आहात. दुसऱ्याच्या मनातलं लगेच तुम्हाला कळतं. भगवान परमात्मा म्हणले एवढं वर चढवायची गरज नाही. आता मी सांगणारच आहे तुला, माझी स्तुती करायची काही गरज नाही. आणि मी काय असं नाही की तू स्तुती केली म्हणजे सांगणार आहे. माझं तुझ्यावर काय आहे? प्रेम आहे. प्रेम असेल तर मग काही बोलायची गरज नाही, स्तुती करायची गरज नाही, विचारायची गरज नाही. म्हणून या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे. याने काय होणार आहे बाबा? तू माझी स्तुती केली म्हणजे काय मी तुला काय सोडणार आहे? नाही स्तुती केली तर मी तुला तसा सोडून देणार आहे का? काय येणे? हेची थोडे का वानने जे बुजतासी तू. अरे बाबा, माझं वर्णन करायची काही गरज नाही. तू गीता ऐकतोय ना, ऐकल्यानंतर मान डोलवतोय ना, तुला कळतंय ना, हे माझं स्तवनच आहे. जे बुजतासी तू म्हणजे मी सांगितलेले तू पटवून घेतोस, हेच माझं थोडं वर्णन आहे काय? हे काय माझं कमी वर्णन आहे का? कारण खरं वर्णन कोणतं आहे? एखादा मनुष्य खूप वर्णन करतोय, वा वा वा, तुमच्यासारखे तुम्हीच, आणि काहीच ऐकत नाही, सांगितल्याप्रमाणे काही वागतही नाही. आणि वर्णन तर खूप करतो, तुम्ही असे, तुम्ही तसे, आणि मनाप्रमाणे वागत नसेल तर मग ते वर्णन नुसतं करून काय उपयोग नाही. ज्ञानेश्वर महाराज असे, तुकाराम महाराज असे, अमुक असे, सारखं तेच. आणि तुकाराम महाराजांचं एक अक्षर नाही, पाठ सगळं आहे, सांगायचं आहे सगळं, पण त्याच्यानुसार थोडं सरी वागायचं नाही. तुकाराम महाराजांना आनंद वाटेल का? ज्ञानोबारायांना आनंद वाटेल का? स्वामीची या मनोभावा न चुके जे हेची परमसेवा, एरते पांडवा वाणिज्य करणे. त्यांच्या मनाप्रमाणे वागणं हीच सेवा आहे. मनाप्रमाणे वागत नाही, वर्णन करतो, ती स्तुती नसते, निंदाच आहे. मग म्हणून भगवान म्हणतात, बाबा तू माझ्या मनाप्रमाणे वागतो ना. आणि दुसरी गोष्ट, भगवान म्हणजे काय सामान्य आहेत का? कृपाळू गुरु भेटलाय अर्जुनाला. काय ओवी होती कालची ती? पार्थाशी जोडला. हां, जो प्रल्हादाची या बोला विषयी सकट आपण झाला, तो सद्गुरू असे जोडला किरीटीशी. कृपाळू आहेत, आणखीन दयाळू आहेत.
आणि असा दयाळू सद्गुरू असतो, कृपाळू सद्गुरू असतो, त्याला शिष्याने ऐकून घेणं, ऐकल्याप्रमाणे वागणं हीच आपली स्तुती वाटते. दुसऱ्या कुठल्याही स्तुतीची अपेक्षा देवाला नाही. अर्जुना, अरे बाबा तू ऐकतोस, कोण ऐकायला लागले सांग बरं? आम्हाही वाडे कोडे अखंड बोला आवडे, कोण विचारायला लागले? विचारलं तरी कोण ऐकायला लागले? परिसता हासी निकिया परी, तेचे वक्तृत्व वराडी करी, ऐसे पुरस्कारोनी श्री म्हणून आदरिले बोलो. देवाला आनंद कधी होतो? ज्ञानेश्वरीत लक्ष देऊन ऐकल्यावर, कळतंय असं मान डोलावल्यावर. नाही तर देवाने एकदम सांगायचं आणि ह्यांनी बाहेर कोण आले बघायचं, घड्याळात किती वाजले बघायचं. दे का बालकाच्या धनी धाईजे, का शिष्याचे नि झालेपणे होईजे. ते सद्गुरूचे एकलेनी जाणे जे का प्रसवती या. त्या ठिकाणी मुलाच्या बालकाचे धनी धाईजे. म्हणजे मुलाचं पोट भरलं, मुलाचं सुख दिसलं की आईला प्रसन्नता प्राप्त. तसं शिष्याला बोध प्राप्त झाला की गुरुला आनंद आहे. खरा गुरुला आनंद कधी आहे? शिष्याने गाडी घेतली की, शिष्याने घर बांधलं की, शिष्याने आपल्याला थोडेसे दक्षिणा दिली की. तैसे तुझे हित आघवे, जवळ का तुझं भावे, तव तव आमुचे सुख धुनावे. ऐसे असे मला सुख कधी होते? तुला ज्ञानेश्वरी कळल्यावर, तुला गीता कळली, तुझा भ्रम गेला, तुझा शोक गेला. कारण प्रेम आहे. प्रेमात आपल्या सुखदुःखाचा विचार नाही. ज्याच्यावर प्रेम आहे तो सुखी झाला पाहिजे. अर्जुन रडायला लागला तर देवाला फार दुःख झालं. माझा अर्जुन रडायला लागला. एवढा मोठा अर्जुन, शूरवीर, पण त्याला शोकाने ग्रासलंय, याला दुःख झालंय. देवाला आणि विनाकारण तुम्ही आम्ही दुःख करतो, रडतो, संतांना ते आवडत नाही, देवाला ते आवडत नाही. म्हणून या बोला श्रीकृष्णे म्हणतले काय येणे. आणि काय, प्रिय व्यक्तीकडून स्तुती केलेली प्रिय व्यक्तीने आवडत नसते. प्रिय व्यक्तीने स्तुती करायची गरजच नसते. कारण अर्जुनाचे आणि देवाचे जे संबंध आहेत हे सख्य भक्तीतले आहे. आणि देवाला म्हणून अर्जुनाने आपलं वर्णन करणं, तुम्ही ज्ञेय आहात, तुम्ही ज्ञाता आहात, तुम्ही अमुक आहात. मग भगवान परमात्मा लगेच म्हणतो बाबा बासकारी असलं काय नाही, मी तुझा आपला काय आहे, मित्रच आहे, आपण दोघे एकच आहोत. म्हणून हेची थोडे गा वानने, जे भोजतासी तू ऐकतोयस, ऐकल्यानुसार तुला ते कळतंय. तुझं हे कळणं जे आहे हेच काय आहे, माझं वर्णन आहे. कारण माझं खरं वर्णन काय, माझ्या स्वरूपात तू प्राप्त होणं हे माझं वर्णन आहे. माझं स्वरूप तुला यथार्थ कळणं हेच माझं वर्णन आहे. नाहीतर वर्णन मग वेगळं राहून केलेलं जे वर्णन आहे ते खरं वर्णन नाही. यथार्थ जाणून केलेलं वर्णन खरं वर्णन. म्हणून आता भगवान परमात्मा म्हणतात, ठीक आहे, तू म्हटलास ना
मी नाही कोणाला शरण जाणार. मला तिकडं पाठवू नको. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. आता माझ्यासमोर तू बसलेला आहेस ना बाबा, मला तू सांग काय करायचंय ते. तुझा मी आश्रय केलेला आहे, तुला मी शरण आलोय आणि तू म्हणतो तमेव शरणं गच्छ. ते मला सांगू नको. असं अर्जुनाचं एकमेव. तू दातारा आमच्या समोर बसलाय, तू सर्वज्ञ आहेस, सर्व शक्तिमान आहेस, तुला काय सांगायचंय ते सांग. बाकी कोणाचं नाव सांगू नको. ह्याच्याकडे जाण त्याच्याकडे जाण, हे करन ते कर. तो तुझ्या हृदयात आहे, शोध आणि विचार करण. तू डोकं चालव, उपसंहार उपक्रम अमुक कर तमुक कर. आता एवढं डोकं मला चालायचं असतं, मी तुझ्याकडे कशाला आलो असतो. एवढं मला डोकं. शोक संविघ्न मानसा म्हटलं. तो काय झालेला आहे, उद्विग्न झालेला आहे, शोक संविघ्न झालेला आहे. मला काही सुचत नाही म्हणून तर मी तुझ्याकडे आलोय. म्हणून मला सांग म्हटल्यावर भगवान म्हणले काय हरकत नाही, सांगतो ऐक. पुढचा श्लोक आहे. सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्व गुह्यतमं भूयस् शृणु मे परमं वचः. अर्जुना, आता परत एकदा सर्व गुह्यतमं मे परमं वचः भूयः शृणु. भूय म्हणजे पुन्हा पुन्हा. माझं परम वचः सर्व गुह्यतम. आता पहिल्या श्लोकात अगोदर श्लोकात काय सांगितलं होतं, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम. ते गुह्यात गुह्यतर होतं. मग आता तुला पुढचं सांगतो आणखीन. गुह्यतरच्या पुढं काय, गुह्यतम. म्हणून सर्व गुह्यतमम, सर्व गुह्यातलं गुह्य. एक आहे गुह्य, दुसरा आहे गुह्यतर आणि आता आहे गुह्यतम. आता याच्यापेक्षा माझ्याकडं काय राहिलं नाही शिल्लक. आता सगळ्यात शेवटचा बाण. शेवटी जे ठेवलंय ना ते देणार आहे तुला. कारण तू प्रेमाचा पुतळा येणारच आहे पुढे आता. म्हणून आता तुला मी सांगणार आहे ते काय आहे, गुह्यतम. कर्म, उपासना, ज्ञान हे सगळं आहे. त्याच्यातलं सगळ्यात गुह्य जे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी तुला दुसरं काहीच करावं लागणार नाही. गुह्यतम. हो, परमात्मा जो आहे तो गुह्यतम आहे. आणि असं परमात्म्याच्या संबंधाने मी तुला माझ्या आत्तापर्यंत सगळं लपवून ठेवलेलं गुह्यातलं गुह्य सांगणार आहे. परमम वचा. परमम म्हणजे श्रेष्ठ माझं बोलणं. असे काही शब्द सांगणं, अशी काही वाक्य तुला सांगतो आता. परम म्हणजे ते ऐकल्यानंतर आता तुला परत काय ऐकावं लागणार नाही. ते ऐकल्यानंतर तुला जास्त विचार करावा लागणार नाही. ते ऐकल्यानंतर तू कृतकृत्य होशील. परमम वचः शृणु. तू नीट लक्ष देऊन ऐक. म्हटले कशा करता मला हे सगळं सांगताय, का सांगतो. मी काय भीतीने सांगतोय असं नाही. मी काय तुझ्याकडून काय अपेक्षा आहे म्हणून नाही. लाभासाठी नाही. तू माझी पूजा करावी म्हणून नाही. माझी जगात कीर्ती व्हावी म्हणून मी सांगत नाही.
का सांगतो त्याचं कारण भगवान परमात्मा सांगतात, इष्टोसी, तू मला काय आहेस, इष्ट आहेस. इष्ट शब्दाचा अर्थ इष्ट, इच्छा धातू आहे त्याच्यात, त्याचं इच्छ धातूचं इष्ट होतं, भूतकाळी धातूचा विषय. इष्ट म्हणजे इच्छिलेला. इच्छिलेला म्हणजे माझ्या आवडीचा विषय तू आहेस, मला तू इष्ट आहेस. जसं भक्ताला देव इष्ट आहे तसं देवाला भक्त इष्ट आहे. भक्ताला देवा वाचून दुसरं काही आवडत नाही, पण देवाला सुद्धा भक्ता वाचून काही आवडत नाही. अशी किती प्रमाण आहेत ओव्यांची. हा, भक्ताहुनी देवा आवडिते काही, त्रिभुवनी नाही आणू तुझे, असं देवाने म्हणलेलं पाहिजे. पैगा भक्ताशी माझे कोड, मज तयाच्या अन्यगतीची चाड. हां, काजे प्रेमळाचे साकड आमच्या घरी. मला तरी असं कोण भेटते प्रेम करणार. म्हणून देवसुद्धा, देवाला कोण आवडतं, भक्त आवडतात. म्हणून इष्टोसी. आणि अर्जुनाचं देवावर किती प्रेम आहे. अशा किती ओव्या सांगू तुम्हाला अर्जुनाचं देवावर प्रेम असले. हा, या जगदीश्वराचे प्रेम येत कैसे दिसतसे उत्तम निरुपम, पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्यपण पार्थाचे करीत असो. नर अवतारी अतिसंपन्न, पांडवा माझी वीर अर्जुन, तो मी म्हणे नारायण, जीव प्राण तो माझा. अर्जुनाचं खूप, देवाचं अर्जुनावर किती प्रेम आहे. अनेक उदाहरणं आपण महाभारतात पाहून येतो. अर्जुनाने प्रतिज्ञा केली आणि ती देवाने पूर्ण केली. अभिमन्यूला कौरवांनी त्या चक्रव्यूहात मारल्यानंतर अर्जुन जो आहे तो उद्विग्न झाला. त्या उद्विग्नतेच्या भरात सगळ्यांनाच शिवे दिले अर्जुनाने. हे युधिष्ठिर, सगळ्यांची निंदा केली अर्जुनाने. काही तुमचा उपयोग नाही म्हणे, माझा पोरग मेलं आणि तुम्ही खुशाल बघत बसले, बांगड्या भरा त्याच्या ऐवजी. प्रतिज्ञा केली अर्जुनाने रागारागाने, उद्या एक तर जयद्रथाला मारील, नाहीतर अग्निकाष्ठच भक्षण करील. आता प्रतिज्ञा केली अर्जुनाने, झोपले. पण भगवंताला काय जागा आली नाही. रात्री दारुकाला उठवलं. दारुका, उठ बाबा उठ. तो म्हणला झोपू द्या ना, आता रात्री 2 वाजता झोपले, ग्रहण होतं, आणि तुम्ही सकाळीच उठवायला लागले एवढ्या लोकांना 5लाच. अरे बाबा, अर्जुन संकटात आहे आणि अर्जुनाचं संकट ते माझं संकट आहे. मला अर्जुनाशिवाय जगात दुसरं काही आवडत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग अर्जुनाने रथात बसून पराक्रम करायला सुरुवात केली. खूप अर्जुनाला पराक्रम मोठा केला, परंतु तरीसुद्धा त्या जयद्रथाला ह्या सगळ्या कौरवसेनेने सगळ्यात मागं ठेवला होता. पुढं भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, सगळे मोठे मोठे लोक. अवघड होतं. हां, लपवलं होतं. पण देवाने युक्ती करून शेवटी म्हणजे अर्जुनावर असलेलं देवाचं काय, इष्टोसी, इष्टोसी, तू माझा काय इष्ट आहेस, तू आमची इष्ट देवता. जसं अर्जुन भगवंताला म्हणतोय, तू गुरुवंदो पिता,
तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता, आपदे आमते. तसं देवसुद्धा अर्जुनाला म्हणतो तू माझा इष्ट आहे बाबा. आता अर्जुना असो हे विकडी, मज उघड तुझी आवडी. म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. इष्ट देव म्हणून इष्टोसी, इष्टोसी मे दृढमिती. भगवान परमात्मा म्हणतात दृढम म्हणजे कारण माझ्या ठिकाणी काय तू दृढ आहेस. दृढ म्हणजे अनन्य अव्यभिचारी भक्ती माझ्या ठिकाणी तुझी आहे. अर्जुनाची सुद्धा जसं देवाचं अर्जुनाच्या विषयी प्रेम आहे तसं अर्जुनाचं सुद्धा देवाच्या विषयी प्रेम आहे. अनन्यता आहे, दृढ. इष्टोसी मे दृढमिती, कारण मला माहिती आहे तो दृढ आहेस माझ्या ठिकाणी, माझ्या ठाई दृढ. माझ्या ठिकाणी तू एकदम तुझी दृढ भक्ती आहे. नुसती भक्ती असणं वेगळं आणि दृढ असणं वेगळं. देवाशिवाय अर्जुन कोणालाही शरण जात नाही. तुझ विना कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. किती दृढ आहे अर्जुनाचं. अर्जुन देवाच्या ठिकाणी किती दृढ आहे. काही संकट आलं की कोणाकडे जातो देवाकडे. अर्जुन असेल, द्रौपदी असेल, पांडव असतील, ते देवाच्या ठिकाणी कसे आहेत, दृढ आहेत. दुसरीकडे जात नाहीत, दुसऱ्या कोणाचं ध्यान करत नाहीत, दुसऱ्या कोणाचं चिंतन करत नाहीत. आणि देवाचा सुद्धा असा ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य. प्रेमाचं जे आलंबन असतं, प्रेम कुठं जातं, जिकडून प्रेम येतं तिकडे जात असतं. भक्त देवावर प्रेम करतात कारण देव भक्तावर प्रेम करतो. हां म्हणून भगवान परमात्म्याच्या ठिकाणी अर्जुन सुद्धा कसे दृढ आहेत. देवावरच त्यांचं प्रेम आहे, अनन्य प्रेम आहे. आणि देवाच्या लक्षात आलं आपल्याशिवाय याचं प्रेम फक्त आपल्यावरच आहे, मग देवसुद्धा प्रेम करतो. देवाच्या लक्षात येतं की ह्याचं प्रेम कुठं आहे नेमकं. हा वरून वरून म्हणतो त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, लगेच खिशात हात घालतो. किती राहिलेत, किती आले पाहिजे. याचं प्रेम थोडं इथं आहे, थोडं तिथं आहे, सगळीकडे संसारावर जास्त प्रेम आहे. माझ्यावर काय प्रेम म्हणायसाठी प्रेम आहे. मग देवसुद्धा म्हणतो ठीक आहे, जेव्हा संसारातलं सगळं प्रेम संपून जाईल, माझ्याकडे येशील त्यावेळेस मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि जो सगळं काही सगळ्याचा आसक्ती सोडून केवळ भगवंताला शरण जातो, देवाला म्हणतो देवा बास, तू गुरुबंधू पिता, तूची आमची इष्टदेवता, आपदे आमते. अशा ओव्या कितीतरी असतील. अर्जुनाचा अनन्यता दाखवणाऱ्या ओव्या देवाच्या सांगा. तैसे श्री गुरु सर्वत्राथी, परी कृष्णामा तूची गती, हे असो मज प्रति भूती सांगे. कितीतरी ठिकाणी अर्जुनाने म्हटले बाबा हे तुझ्या वाक्य वाचोनी न जाय कृष्णा. आम्हाला तुझ्याशिवाय देवा कोण आहे, तूच आमचा आहेस, तू आमची आई आहेस. आणि आईने जर बालकाचा अवेर केला तर बालकाने कोणाकडे जायचं. देवा तुझा आहेसा निज गुरु, आज ये आरती धनी कान करू,
येत भीड कवनाची धरू तू माये आमची, इष्टोशिमे दृढमिती, जैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नेने अंग अभेरू तेजी केवी. बस. म्हणून हे देवाने म्हणावं बरं का. मी देवाला असं मी देत अनन्य आहे, मी अनन्य आहे, मी अनन्य आहे, नाही. देव म्हणतोय तू अनन्य आहेस, तू दृढ आहेस. देवाने परीक्षा घेतली अनेक वेळा आणि देव आता म्हणतायत की तू काय आहेस, इष्टोसिमे दृढमिती आणि ततो वक्ष्यामि ते हितम. आणि म्हणून वक्ष्यामि ते हितम, ते हितम वक्ष्यामि. तुझं जे काही हित आहे ते मी तुला आता सांगेन. वक्ष्यामि, मी तुला आता सांगणार आहे. पण काय सांगणार आहे, तुझ्या हिताचं काय आहे ते सांगणार. हित म्हणजे कल्याण, आत्यंतिक कल्याण तुझं कशात आहे. मी आता तुला विचार करायला लावणार नाही. कारण अर्जुन म्हटला आता विचार जर करता असता, मी विचार करणार नाही, मागचा पुढचा सगळा विचार कर आणि मग ठरव. मी काय ठरवणार नाही बाबा. आणि तू म्हटला तिकडं जा, तिकडं जा, तिकडं कुठं जाणार नाही. त्यामुळे आता ह्याला शरण जा, त्याला शरण जा, तू सोडून मी कोणालाही शरण, तुझं विना कोणा, मला कुठं पाठवू नको, ह्याला त्याला शरण जायला सांगू नको, मला विचार करायला सांगू नको जास्त. तू माझ्यासमोर बसलेला आहे ना. म्हणून भगवान म्हणता काय काळजी करू नको बाबा, मी तुझं काय सांगतो आता, हित सांगतो. तरी अवधान पगळ करुणिया आणिक एक वेळ, वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. आता लक्ष देऊन ऐक, नाही तर म्हणशील 5 वाजले चला आता. आता लक्ष देऊन ऐक. तू तरी अवधान पघळ, पघळ म्हणजे विस्तृत करून. कधी अवधान एकले दिजे म्हणतात, कधी अवधान पघळ करायचं. हा, मग तरी अवधान एकले दिजे करायचं का पघळ करायचं. तरी अवधान पघळ करून या एक वेळ. पघळचा अर्थ लक्ष विस्तृत करून माझा शुद्ध उपदेश आणखी एक वेळ ऐक. आपले लक्ष, पघळ शब्दाचा अर्थ इथे एकाग्रच करावा लागेल ना. विस्तृत करायचं कसं काय आवाज. तरी अवधान पघळ करून या. तुमच्याकडे पघळचा अर्थ काय लिहिला, विस्तृतच लिहिला का. लक्ष जे आहे माझे वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. माझं जे निर्मळ वाक्य आहे ते ऐकायचं आहे. पण ऐकण्याकरता आता तुझं जे लक्ष आहे ते सगळं माझ्या बोलण्याकडे कर. पघळचा काही अर्थ लागत नाही बाबा मला, विस्तृत. तरी अवधान पघळ करून या एक वेळ. एकदाच, पुन्हा एकदा सांगणार आहेत भगवान परमात्मा. आता अगोदर खूप सांगितलंय, अनेक वेळा हे सांगितलंय, पण सांगितलं तरी सुद्धा हे महत्त्वाचं असल्यामुळे भगवान म्हणतात परत एकदा ऐक. आणि परत एकदा ऐकण्याकरता जे ऐकलेलंच आहे ते ऐकायचं आहे. कधी कधी काय वाटतं, मी ऐकलंच आहे, तेच आहे, काय सांगून सांगून काय सांगणार आहे.
काय सांगणार आहेत? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव ना. आणि असं म्हणून मग कदाचित अवधान इकडं तिकडं जाण्याची गरज आहे. म्हणून आत्ता तरी अवधान पघळ करून या आणि एक वेळ आणखी एकदा. आता त्या आणखीन एकदाचा आणि पघळचा संबंध आहे बघा असावा. कारण परत एकदा मी सांगतोय आणि म्हणून परत सांगत असताना मी तुला आता हे सगळं परत एकदा विस्तृत करून माझं बोलणं सांगतोय. हां हां खान सबाई सपाई आतला पा. म्हणून हे जे माझं बोलणं आहे तू त्या ठिकाणी देवाच्या बोलण्याला विस्तृत आपण विशेषण देऊ शकतो. पण माझं वाक्य जे आहे निर्मळ, निर्मळ म्हणजे निर्दोष. आता मी तुला जे सांगणार आहे ते एकदम निर्दोष सांगणार आहे. अवधारी पा. नुसतं ऐकू नको, ऐकून तसा तू काय कर, निश्चय कर. आणखीन थोडासा विचार आहे उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.